आज आपण पाहणार आहोत 1857चा उठाव. दिनांक 10 मे 1857. हा उठाव चालला कधीपर्यंत तर 20 जून 1858 पर्यंत. मग अचानक 10 मेला सुचलं का की आता आपण उठाव करावा, की त्याच्या मागे काही पार्श्वभूमी होती? पाहूया थोडक्यात. तर पहा, त्याचं झालं असं की सन 1757 ते 1856 हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ. 1856 पर्यंत जवळजवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली. इंग्रजांनी काय केलं तर इंग्रजांनी त्यांची नीती वापरून साम्राज्यवादी पिळवणूक करून आपल्या भारतीयांवर खूप अन्याय केले. भारतात ज्या ज्या भागात इंग्रजांची सत्ता स्थापन झाली तेथील लोकांना इंग्रज शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागले. मग या सगळ्याचा परिणाम म्हणून काय झालं तर राष्ट्रीय उठाव 1857 परिपाक म्हणून उदयास आला. इंग्रजांच्या विरोधात या 100 वर्षात ही छोटे मोठे उठाव झालेच होते. देशातल्या कुठल्या ना कुठल्या भागात लष्करी बंड झाले नाही असे एकही दशक गेले नव्हते. त्याचं स्थान काय होतं तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आणि बंगाल हे त्याचे मुख्य ठिकाणं होती. उठावाला सुरुवात कशी झाली, मग काय काय घडलं ते आपण अगदी इंटरेस्टिंग पद्धतीने पाहणार आहोत, जेणेकरून ते आपल्या छान लक्षात राहील. पहा, 1857 स्वातंत्र्य युद्ध हे 10 मे 1857 रोजी मीरत येथील लष्करी छावणीतील बंडापासून सुरू झाले. कुठून तर मीरत येथील लष्करी छावणीतील बंडापासून, व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले. हा लढा म्हणजे पहिला भारतीय स्वातंत्र्य लढा. शिपाई बंडाळी असं म्हटलं जातं. बरं, मग आता 1857च्या उठावाला शिपायांचे बंड म्हणणारे काही विचारवंत आहेत, तर त्यांच्याविषयी माहिती घेऊया. तर प्राचार्य न र फाटक काय म्हणायचे तर 1857चे बंड म्हणजे केवळ शिपायांची भाऊगर्दी. सर जॉन लॉरेन्स बंडाचे मूळ कारण लष्करातील केवळ काडतूस प्रकरण होय, दुसरे काही नाही. सर जॉन सिले काय म्हणायचे तर 1857चे बंड संपूर्णपणे देशाभिमान रहित स्वार्थी शिपायांचे बंड होते. कॅम्पबेल काय म्हणतात, बंगाल आर्मीतील हिंदू शिपायांचे बंड. रॉबर्ट्स, स्वार्थी उद्दिष्ट असलेले लोक बंडात सामील. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, कारण हे विचारलं जातं. आता स्वातंत्र्य युद्ध मांडणारेही काही विचारवंत आहेत, तर त्यांचे विचार पाहूयात. स्वातंत्र्यवीर सावरकर काय म्हणतात, हिंदी लोकांनी आपल्या धार्मिक आणि राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेले हे क्रांतियुद्ध. अशोक मेहता काय म्हणतात, 1857चे बंड हे शिपायांच्या बंडाहून अधिक होते. बेंजामिन डिझरायली त्या काळचे ब्रिटिश नेते होते, ते 1857चा उठाव सैनिक विद्रोह नसून राष्ट्रीय उठाव होता. संतोष कुमार रे काय म्हणतात तर 1857चा उठाव केवळ शिपायांचे बंड नव्हते, तर तो प्रजेचा उठाव होता. नेहरू काय म्हणतात, लोकयुद्धाचे व राष्ट्रीय युद्धाचे स्थान. कर्नल मलसन काय म्हणतात तर हिंदी समाजातील इंग्रजांविरोधी द्वेष भावना ही वैयक्तिक नसून राष्ट्रीय स्वरूपाची होती. तर आता परत येऊया. पहा, या लढ्यात इंग्रजांचाच विजय झाला, पण बंडामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीला प्रारंभ झाला आणि 90 वर्षानंतर 1947 भारत स्वातंत्र्य झाला. तर उठावाची अनेक कारणे आहेत. राजकीय कारण आहे, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, लष्करी. आपण एक एक पाहूया. तर राजकीय कारणे, इंग्रजांचे विस्तारवादी धोरण. तर सन 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि तिचा उद्देश काय होता, व्यापार करणे हा मुख्य उद्देश होता. परंतु भारतातील अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन कंपनीने
सत्ता विस्तारास सुरुवात केली. आणि मग काय झालं तर कंपनीच्या या राजकीय हस्तक्षेपामुळे ज्या संस्थानिकांच्या सत्ता नामशेष झाल्या, ज्यांचे व्यापार उद्योग बुडाले, ते लोक असंतुष्ट झाले. तैनाती फौजेची पद्धत कुणी आणली आहे तर लॉर्ड वेल्सलीची तैनाती फौजेची पद्धत होती. संस्थानांचे विलिनीकरण झालं, वेतन आणि इमानदारीचा ऱ्हास झाला, पदव्या व पेन्शनचे उच्चाटन झाले, राज्यकारभाराची भाषा इंग्रजी झाली, वारसा हक्क नामंजूर करणे झालं, दडपशाहीचे धोरण, तनखा बंद. तर तैनाती फौजेची पद्धत लॉर्ड वेल्सलीची होती. तसंच संस्थानांचे विलिनीकरण कुणी केले तर लॉर्ड डलहौसी हा तेथील गव्हर्नर जनरल म्हणून होता. आता हे वेतन आणि इमानदारीचा ऱ्हास झाला म्हणजे काय झालं तर पहा, ईस्ट इंडिया कंपनीच्या भरभराटीसाठी लॉर्ड विल्यम बेटिंगने अनेक योजना आखल्या होत्या. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं तर भारतातील अनेक संस्थानिकांनी लोकांना इनाम म्हणून जमिनी दिल्या होत्या. त्यांच्याकडे त्याचे पुरावे नव्हते. मग असे पुरावे नसलेल्या जमिनी त्यांनी काढून घेतल्या, जहांगीरी नाहीशी केली. म्हणजे तैनाती फौजेची पद्धत लॉर्ड वेल्सली, संस्थानांचे विलिनीकरण लॉर्ड डलहौसी आणि वेतन इमानदारीचा ऱ्हास करण्यामध्ये लॉर्ड विल्यम बेटिंग. तर अजून आहेत तर लॉर्ड डलहौसीची विलिनीकरणाची तत्वे, ईस्ट इंडिया कंपनीची प्रशासकीय कार्यपद्धती अकार्यक्षम होती, अपुरी होती. ही सगळी झाली राजकीय कारणे. तर आता आर्थिक कारणे पाहूयात. डोईजड कर आकारणी, व्यापार व उद्योगांचा ऱ्हास, शेतकऱ्यांचे हाल, रयतवारी, आर्थिक शोषण, हस्तशिल्प उद्योगांचा ऱ्हास, भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक अर्थव्यवस्थेची झालेली एकरूपता, जायक महसूल आकारणी, शेती संबंधी उदासीन धोरण, नैसर्गिक आपत्तींकडे कंपनीचे दुर्लक्ष, सरकारचे औद्योगिक धोरण, महसूल पद्धतीत बदल, ही सगळी आर्थिक कारणे होती. तसेच आता पाहूया सामाजिक कारणे काय होती तर सतीबंदी, विधवा पुनर्विवाह कायदा. हे आता आपल्याला छान वाटतायत, पण त्या काळातल्या लोकांसाठी हे खूप मोठे बदल होते. तसेच वंशश्रेष्ठत्व म्हणजे गोरे लोक उच्च आणि काळे खालच्या जातीचे, अशा प्रकारे सामाजिक सुधारणांच्या हेतूविषयी संशय. भारतीय संस्कृती रानटी आहे असं ते म्हणायचे. अगदी तर काय, एखादा साधा इंग्रज रस्त्याने जात असेल तर घोडागाडीमधून जाणाऱ्या भारतीयानेही खाली उतरून त्या इंग्रजाला सलाम ठोकावा लागे. त्यावेळी रेल्वेच्या पहिल्या वर्गाच्या डब्यातून भारतीयांना प्रवेश करण्यास मज्जाव, इत्यादी सगळी सामाजिक कारणं लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्यास पुरेशी ठरली होती. धार्मिक कारणे देखील होतील तर धार्मिक सुधारणांचा इंग्रजांचा प्रयत्न होता. हे सगळं चांगल्यासाठी चालू होतं, पण त्या काळातल्या लोकांसाठी हा खूप मोठा बदल होता. त्यामुळे धर्म नष्ट होतो की काय असा प्रश्न त्यांना पडत होता. पाश्चात्य संस्कृतीचा प्रसार होत होता. शिपायांना दाढी राखण्यास तसेच गंध लावण्यास देखील बंदी होती. तर हे खूप मोठी कारणं होती. त्या दृष्टीने विचार केला, त्या काळाचा विचार केला तरी खूप मोठी कारणं होती. धर्मांतरांना देण्यात येणाऱ्या सवलती व प्रलोभने, मंदिर मस्जिद यांवर कर आकारणे इत्यादी धार्मिक कारणे. आता लष्करी कारणे पाहूया. तर हिंदी शिपायांना मिळणारी अन्यायी वागणूक, शिपायांचा धार्मिक असंतोष, बंगाल आर्मीतील बेशिस्त, शिपायांची आर्थिक समस्या, पोस्ट अधिनियमानुसार सैनिकांची निशुल्क पोस्ट सेवा समाप्त, कणिकेमध्ये हाडाची पूड मिसळल्याची अफवा पसरली होती. तर काडतुसांना गायी तसेच डुकराच्या चरबीचे आवरण लावण्यात आलं होतं. तर कोणत्या रायफलमध्ये ते इनफिल्ड रायफलमध्ये जी काडतुसं वापरली जायची त्यांना गायी तसेच डुकरांच्या चरबीचे आवरण लावलं जायचं आणि ही काडतुसं आपल्याला तोंडाने तोडावी लागायची. तर आता सुरुवात करूया आपण
मुख्य 1857च्या उठावाला. मग त्यामध्ये नेत्यांनी वेगवेगळी कामगिरी कशी केली, त्यांची व्यक्तिगत भूमिका काय होती, तर कोणकोणत्या प्रदेशांमधून ही कामगिरी करण्यात आली होती. तर पाहूया आपण मंगल पांडे यांनी काय काय भूमिका बजावली होती. तर पहा, 1857च्या उठावाचे नियोजन करण्यात आले होते. सुरुवातीलाच नियोजन केले होते आणि तारीख काय ठरली होती मात्र 31 मे 1857. पण आपल्याला माहिती आहे तारीख म्हणजे उठावाची तारीख काय आहे तर 10 मे. पण 31 मे ही 1857 ही तारीख ठरलेली होती. परंतु काय झालं, काडतुसाच्या बातमीने काडतुसांना काय लावलं होतं, गायी आणि डुकरांची चरबी. या बातमीने सैन्यात कमालीचा असंतोष निर्माण झाला. बराकपूरच्या छावणीमध्ये जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हा 29 मार्च 1857ला छावणीमध्ये उठावाची पहिली ठिणगी पडली. आपल्याला लक्षात ठेवायचे बराकपूरची छावणी कुठे झालं तर बराकपूरच्या छावणीमध्ये पहिली ठिणगी पडलेली आहे. तर त्याचा आरंभ लष्करी कवायतीच्या प्रसंगी मंगल पांडे यांनी नवीन काडतुसे वापरण्यास नकार दिला. तेवढ्यावरच न थांबता काडतूस वापरण्याची सक्ती करण्यासाठी पुढे आलेल्या ब्रिटिश अधिकारी मेजर हडसन, कमांडर जनरल व्हीलर, लेफ्टनंट वाघ यांना गोळ्या घालून ठार केलं. शेवटी ग्रेनेडियर शेखवतने मंगल पांडेस पकडले आणि 8 एप्रिल 1857 रोजी मंगल पांडे यांस फासावर चढविण्यात आले. 1857च्या उठावातील पहिला क्रांतिकारक व पहिला हुतात्मा होण्याचा बहुमान मंगल पांडे यांस जातो. मग आता इतर ठिकाणी काय काय घडत होतं त्याचवेळी ते पाहूया. सातारचे राजे छत्रपती प्रताप सिंह यांचे ब्रिटिशांनी खालसा केलेले राज्य पुन्हा मिळवण्यासाठी त्यांचा वकील रंगो बापूजी. सातारचे राजे छत्रपती प्रताप सिंह यांचे ब्रिटिशांनी काय केले होते तर राज्य खालसा केले होते, तेव्हा त्यांचा वकील रंगो बापूजी. तसेच नानासाहेब पेशवे यांची वार्षिक 8 लाखाची बंद केलेली पेन्शन चालू व्हावी यासाठी अजीमुल्ला खान हे दोघे इंग्लंडला गेले. मात्र ब्रिटिशांनी त्यांच्या निर्णयात कोणताच बदल केला नाही. त्यामुळे त्यांनी ब्रिटिशांविरोधात उठाव करण्याची एक योजना आखली. त्यासाठी रंगो बापूजी यांनी दक्षिण भारतातील संस्थानांची तर अजीमुल्ला खान यांनी परकीयांची मदत मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. या सर्वांचाच सामूहिक शत्रू इंग्लंड होता. ते सगळेच कोणत्या ना कोणत्या कारणांवरून दुखावले होते. तर मग हे लक्षात ठेवायचे, कमळाचे फूल आणि चपाती ही क्रांतीची प्रतीके होती. अशा रीतीने दिल्ली, लखनौ, कोलकाता, सातारा ही क्रांतीची मुख्य केंद्रे बनली. संस्थानिक व हिंदी लष्कर यांच्यामध्ये समन्वय साधल्याने 31 मे 1857 हा उठावाचा दिवस ठरवला गेला. तर पहा, मिरतवर ताबा दिल्लीकडे मार्गक्रमण कसं झालं तर बराकपूरच्या लष्करी छावणीमध्ये मंगल पांडे यांना शिक्षा दिल्यानंतर कधी दिली होती 8 एप्रिल 1857 दिली होती. आपला उठावाचा दिवस कोणता ठरवला होता तर 31 मे 1857 ठरवला होता. पण दरम्यान काय काय घडत होतं ते पाहूया आपण. दिल्यानंतर 3 मे आणि 5 मे रोजी लखनौ आणि अयोध्या येथे क्रमशः लष्करी तुकड्यांनी काडतूस वापरण्यास विरोध केला, नकार दिला. मिरतमध्ये देखील 9 मे 1857 85 शिपायांनी काडतुसे वापरण्यास स्पष्ट नकार दिला. बराकपूर नंतर मिरतमध्ये या सर्वांना लष्करी आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी सक्त मजुरीची शिक्षा झाली. त्यामुळे त्यांनी 10 मे 1857 सायंकाळी उठावाला सुरुवात केली. उठाववाल्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांना ठार करून मिरत ताब्यात घेतले आणि कंपनी सरकारचे राज्य खालसा झाल्याची घोषणा केली. या हिंदी सैनिकांनी दुसऱ्याच दिवशी 64 किलोमीटर अंतर कापून दिल्ली गाठली. मार्गात हजारो नागरिक उठाववाल्यांना येऊन मिळाले.
मग आता दिल्लीला काय घडलं तर पहा, 11 मे रोजी 10 मेला सायंकाळी तिथे उठाव झाला आणि लगेच 64 किलोमीटर अंतर कापून ते दिल्लीला आले. तर 11 मे रोजी बंडवाल्यांनी आपल्या दिल्लीतील आगमनाबरोबरच दिल्लीतील इंग्रजांच्या कत्तलीस सुरुवात केली. उठाववाल्यांनी त्यांच्या नेतृत्वाची धुरा बादशहा बहादूर शहाला त्याला धोका वाटत होता, तरीही त्याच्याकडे जबरदस्तीने सोपवली. 24 तासात दिल्ली उठाववाल्यांच्या ताब्यात आली. त्यांनी बादशाह बहादूर शहाला भारताचा सम्राट म्हणून घोषित केले. अधोरेखित केलेले खूप महत्वाचे आहे, ते लक्षात ठेवावं लागणार आहे. परंतु इंग्रजांनी नव्या फौजांची उभारणी करून 25 सप्टेंबरला दिल्ली परत मिळवली. त्यानंतर दहशतीकरता त्यांनी अमानुष हत्या कत्तल सुरू केले. बहादूर शहाला कैद केले. मग आता कानपूरमध्ये काय काय घडत होते ते पाहूया. कानपूरमध्ये मिरत तसेच दिल्लीमध्ये उठावाची यशस्वी वाटचाल होत असतानाच कानपूरमधील एका गोऱ्या शिपायाने 5 जूनला हिंदी शिपायांवर गोळ्या झाडल्या. त्यामुळे कानपूरमधील हिंदी शिपायांनी बंड पुकारले. त्यांचं नेतृत्व कुणी केलं तर नानासाहेब यांनी स्वीकारलं. सुरुवातीला इंग्रजांनी एका खंदक असणाऱ्या इमारतीचा आश्रय घेतला. नानासाहेबांनी इमारतीस वेढा दिला होता. परंतु 21 दिवसांनी इंग्रजांनी सुटका करून घेतली. मात्र 1 जुलैला कंपनी राजवट संपुष्टात येऊन नानासाहेब पेशवा बनल्याचे घोषित करण्यात आलं. ही बातमी इंग्रजी फौजांना समजल्याने त्यांनी कानपूरच्या दिशेने मार्गक्रमण केले. 12 जुलैला परत युद्ध झाले आणि 17 जुलै 1857ला नानांचा पराभव झाला. अवध संस्थानाच्या माध्यमातून पुन्हा कानपूरचा ताबा मिळाला होता. मात्र तो काही फार काळ टिकला नाही. त्यानंतर नानासाहेब नेपाळमध्ये आश्रयासाठी गेले. तर मागे सेनापती तात्या टोपे 10 महिने लढले. मात्र 18 एप्रिल 1859ला तेही फासावर लटकविले गेले. लखनौमध्ये काय घडत होतं पहा. 30 मे 1857ला अयोध्या संस्थानात उठाव सुरू झाला. अयोध्या संस्थानाच्या नवाबच्या हजरत महल या बेगमने बंडवाल्यांचे नेतृत्व केले. आपल्या अल्पवयीन मुलास गादीवर बसून इंग्रज राज्य समाप्त झाल्याचे जाहीर केले. मात्र तरीही ब्रिटिशांनी लखनौ परत मिळवण्यात ब्रिटिशांना यश आलं. बिहारमध्ये काय चालू होतं तर पाटणाजवळ दानापूर येथे ब्रिटिशांची फौज होती. येथील ब्रिटिश अधिकाऱ्याने आपल्या छावणीतील हिंदी शिपायांमध्ये उठावाची ठिणगी पडू नये याकरता निशस्त्र होण्यास सांगितले. मात्र त्याचवेळी गौऱ्यांची फौज तेथे आली. आपल्याला निशस्त्र करून आपली कत्तल होणार असं वाटल्याने हिंदी शिपायांनी गोऱ्यांवर हल्ला चढवला. त्याचवेळी तेथील जमीनदार राणा कुंवर सिंह ब्रिटिशांच्या विरोधात बंड पुकारून उठले. त्यामुळे उठाववाल्यांना कुंवर सिंहाच्या स्वरूपात नेता मिळाला. पण ब्रिटिशांसोबत लढता लढता कुंवर सिंह देखील मरण पावले. आता झाशीमध्ये काय होतं तर लॉर्ड डलहौसीने दत्तक वारसा नामंजूर करून झाशीचे राज्य खालसा करत राणीच्या दत्तक पुत्रास राज्याधिकार नाकारला. त्यामुळे तो राणीला अपमान वाटला होता. 6 जून 1857ला झाशी येथील हिंदी सैनिकांनी बंड पुकारून इंग्रज अधिकाऱ्यांची कत्तल केली. त्या पाठीमागे झाशीच्या राणीचा हात आहे असं वाटून इंग्रजांनी राणी विरोधात हालचाली सुरू केल्या. इंग्रजांनी झाशीच्या किल्ल्यास वेढा दिला. राणी मोठ्या शिताफीने किल्ला लढवत असताना तात्या टोपे यांनी तिची मदत केली होती. परंतु ब्रिटिश सेनापती सर ह्युरोज याने किल्ला ताब्यात घेतला तेव्हा राणीने कालपीच्या दिशेने दौड केली. कालपीला नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, बांद्याचा नवाब इत्यादी नेते एकत्र आले. तेथेही ब्रिटिश सेनापती सर ह्युरोजने कालपीवर आक्रमण केले. तेथेही बंड करणाऱ्यांचाच परत पराभव झाला. राणी आणि तात्या टोपे यांनी मग ग्वाल्हेरकडे कूच केली. मात्र त्यावेळी ग्वाल्हेरचा राजा मात्र आग्र्यास जयाजीराव त्याचं नाव होतं आग्र्यास पळून गेला होता. आता ग्वाल्हेर जिंकणं ही इंग्रजांना महत्वाचं वाटू लागलं, आवश्यक वाटू लागलं. ते नेतृत्व करताना राणीला मृत्यूने कवटाळलं आणि त्या पर्वाचा अंत झाला. शेवटी काय उठाव अपयशी ठरला. तर पाहूया
1857च्या उठावाच्या अपयशाची कारणे. उठावाचे क्षेत्र मर्यादित होते. नर्मदेच्या दक्षिणेकडे मोठ्या प्रमाणात उठाव झालाच नाही. त्यामुळे इंग्रजांनी आपली शक्ती उत्तरेस एकवटून उठाव दडपून टाकला. योग्य नेतृत्वाचा अभाव. क्रांतीला योग्य दिशा देण्याची कामगिरी पार पाडणारा एकही नेता पुढे येऊ शकला नाही. एकाच ध्येयाचा अभाव. 1857चा उठाव हा उच्च राष्ट्रीय ध्येयाने प्रेरित होऊन झालेला नव्हताच. हिंदी सैनिकांना ब्रिटिशांविरुद्ध सूड उगवायचा होता. बादशाह बहादूर शहाला आपली बादशाही पुन्हा निर्माण करायची होती. नानासाहेब पेशव्यांना आपली पेशवाई परत मिळवायची होती. झाशीची राणी मेरी झाशी में नहीं दूंगी अशी गर्जना करत रणमैदानात उतरली होती. त्यामुळे एकच ध्येय नव्हतं त्यांचं. नियोजनाचा अभाव. तर पहा, एकाच वेळी नियोजनबद्ध उठाव न झाल्याने देखील इंग्रजांना हा उठाव दडपून टाकण्यात यश मिळालं. सामान्य जनतेच्या पाठिंब्याचा अभाव होता. स्वार्थी व फुटीर लोकांची इंग्रजांना मदत होती. फोडा आणि झोडा ही ब्रिटिशांची राजकीय नीती होती. त्यामुळे ते क्रांतिकारकांच्या हालचाली आणि डावपेच पुरवणाऱ्यांना बक्षीस देत. त्यामुळे देशद्रोही तयार झाले आणि फितुरीनेच तात्या टोपेंसारखी ब्रिटिशांच्या हाती लागले. लष्करी साहित्यात तफावत होती. साहजिकच उच्च दर्जाची लष्करी साहित्य सगळे इंग्रजांकडे होते. दळणवळणाच्या साधनातील प्रगती. तर लॉर्ड डलहौसीने काय केलं होतं तर दळणवळणामध्ये अभूतपूर्व क्रांती केली होती. रेल्वे, तारयंत्र, पोस्ट, रस्ते यामुळे उठाव दडपणे त्यांना सहज शक्य झाले. आता या उठावावर खूप सारे पुस्तकं लिहिली गेली आहेत आणि खूप सारे महत्वाचे पॉइंट आहेत. ते जर मी ह्याच व्हिडिओमध्ये घ्यायला लागले तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर मग आपण ह्याचा दुसरा पार्ट काढूया. त्याच्यामध्ये सगळे महत्वाचे संक्षिप्त स्वरूपात मुद्दे मी मांडण्याचा प्रयत्न करीन, जे की MPSCच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. तर आता आपण इथेच थांबूया हा व्हिडिओ आणि आता येणारा व्हिडिओ नक्की पहा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल थोडा जरी, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.